Ram Krishna Hare Sukha
के पाया
घेऊनिया चक्र गदा घेऊनिया
चक्रगदा घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी पांडुरंगा करू प्रथम दुसरे
सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगरणिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परादं वीतमवीतं वा सर्वमितक्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याशी आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनो पंत तथा गुणिजनतया मामासे बोलती नामी शंकर शंकरा शुभकरानी संगजो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो विठ्ठल घेवोनिया चक्रगदा घेवोनिया चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तविडी भगवत चिंतना करता कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत साधू वैराग्य राग रसिक लोकमान्य राजमान्य देवमान्य संतमान्य वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान होण्याचा बहुमान ज्यांना सहजलीला या प्राप्त झाला असे श्री महाराज म्हणजे जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा भगवंताच्या अवतार मीमांसेतील अभंग आहे। अभंगाचा भाव सरळ सरळ सर्वांच्या पाठ आहे। घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारी अवताराचं प्रयोजन या अभंगामध्ये मांडलेलं आहे। आणि जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात अशा ठिकाणी तुम्ही ज्याची इच्छा कराल तुका म्हणे पूर्वीच्या जया तैसा विठ्ठल या न्यायानुसार आज पुण्य पवित्र धरा शिवडी क्षेत्रामध्ये या पावन धामामध्ये चालत असलेला सालाबादाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह बघता बघता 47 वर्ष या नाम सप्ताहाला पूर्णत्वाला गेलेले आहेत। आणि या नाम सप्ताहाची अखंड धारा या पुण्यवंतांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली या भूमीमध्ये पुण्यवलयंकित झालेली ही भूमी आणि अशा भूमीच्या पुण्याच्या द्वारा अखंड अविरत पद्धतीनं मातृवर्ग पितृवर्ग बंधुत प्रेम करणारे सर्व गुणीजन तथा संत सभा यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही अखंड धारा श्रेष्ठांनी मांडलेला हा श्रेष्ठ विचार जो परंपरेला मान्य परंपरेला पूजनीय आहे वंदनीय आहे असा साच विचार इथपर्यंत आपण सर्वांनी आणलाय। म्हणून सर्वांच्या चरणी एकदा साष्टांग दंडवत करतो। खरं तर आज ही कीर्तनमाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्म उत्सवाची आहे। पण मला असं वाटतं कीर्तन क्षेत्रातला माझा आज जन्मदिवस आहे। त्याचं कारण आदरणीय हरिभक्त परायण पूजनीय सर्व गुरुवर्य समोर बसलेले जणू संस्थेमध्येच कीर्तन आहे या न्यायानुसार ही कीर्तनमाला आहे। बघितलं तर पूजनीय वैकुंठवासी ब्रह्मलीन भजनानंदी संत आमची सुरुवात ज्यांच्याकडून झाली ते आदरणीय पूजनीय बाबा म्हणजे सद्गुरू बोधे बाबा आणि बाबांच्या संगतीने सावलीसारखे राहिलेले पूजनीय आदरणीय पूजनीय बाबा म्हणजेच कन्हैया महाराज आपण ज्यांना सगळे ओळखतात। त्यानंतर आदरणीय पूजनीय तुळशीराम बाबा या ठिकाणी उपस्थित आहे। त्यानंतर माझ्या डाव्या हाताला
खरं तर गायनाच्या क्षेत्रात, भजनाच्या क्षेत्रामध्ये स्वरांजली काय असते, सरस्वती मातेची कृपा काय असते, ते स्तवन मज पामराच्या द्वारा व्हावं इतका मी निश्चित मोठा नाही, आणि त्यांचं ते स्तवन मज पामराच्या वाणीने होईल एवढी वाणी समर्थशाली नाही. पण जणू आपण देवाची पूजा जशी फुलवून आपल्या आपल्या पद्धतीनं करतो, त्या पद्धतीनं एकच मला आठवतं, ज्ञानोबारायच्या सरस्वती मातेला वंदन करतात. हरी आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया किंवा नमस्कारिली मिया. या न्यायानुसार बाबांना सरस्वती मातेची पूर्ण कृपा, पूजनीय बुधे बाबांची कृपा, सद्गुरू जोग महाराजांची कृपा आणि भजनावरची असलेली त्यांची निष्ठा त्याद्वारा, आणि शिवडीमध्ये पूजनीय बाबांची निष्ठा, सगळ्या गोष्टी त्यांनी सांभाळल्या. आज तेही कीर्तनासाठी आहेत. आदरणीय आमचे गुरुबंधू आदरणीय कुंदनजी महाराज असतील, आणि आदरणीय आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण शिवशंकरजी महाराज लांडे आदी करून सर्व गुणीजन मंडळी आहे. तसा या ठिकाणी सर्वांचा नाम उल्लेख करणं, स्तवन करणं ही परंपराच नाही, मला माहीत आहे. पण माझ्याद्वारा काहीतरी वाणीची पूजा व्हावी या न्यायानुसार, दुसरं काही नाही बरं का. अजून सांगतो, हे क्षेत्र म्हणजे सामान्य क्षेत्र नाही, कारण पुण्यवान नाही, पुण्यवंतांची मांदियाळी या ठिकाणी निवासाला राहिली. बरं, फक्त निवासाला राहिली यात नवल नाही, ते स्वानंद सुख निवासी समाधिस्थ निवासी झाले. ही काही सामान्य घटना आहे का? आता समाधी मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी लगेच चेतना जाणवली का, ह्या ठिकाणी जसं ज्ञानोबरायांच्या समाधी सभागृहामध्ये आपण जातो आणि तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीनं आपल्याला त्या भावना लहरी जाणवतात, त्या ठिकाणी गेल्यानंतर अंतकरण असं जड पडलं, दबाव आला. म्हणजेच काय, आजही बाबांच्या त्या ठिकाणी वास आहे. कारण मनोभावे बाबांची श्रद्धा गावावरती, ह्या क्षेत्रावरती, आणि तेवढीच दुपट्टी श्रद्धा पुन्हा गावकऱ्यांची, तुम्हा सर्वांची बाबांवरती, आणि ते जपलं. त्यानंतर आदरणीय वंदनीय पूजनीय लक्ष्मण बाबा सुद्धा इथे राहून गेले. फार मोठमोठी मंडळी, संस्थेच्या श्रेष्ठ विचारधारेचा पूर्ण प्रवाह जो वाहत आला, प्रसवला, वाहिला, त्या प्रवाहामध्ये सुंदर स्नान शिवडीकरांनी केलेलं आहे, यात शंका सुद्धा घ्यायची नाही. त्याचं कारण असं आहे, मी स्तवन करतोय, स्तुती गातोय, उगाच मला उभं केलं म्हणून नाही, पण त्यामधली वास्तविकता तेवढीच सत्य आहे. त्याचं कारण असं आहे, पुण्यवंत भेटणं फार कठीण असतं. पुण्यवान भेटेल, पण पुण्यवंत भेटत नाही. तुम्ही म्हणाल पुण्यवान आणि पुण्यवंतामध्ये, हो, कोण पुण्यवान? पुण्य ज्याच्या भोवती फिरतं, जो पुण्याच्या भोवती फिरतो, माफ करा, पुण्यवान कोण? जो पुण्याच्या भोवती फिरतो तो पुण्यवान आहे. आणि कोण पुण्यवंत? जो पुण्य ज्याच्या भोवती फिरत. म्हणजे आपण सर्व आता माझ्या समोर बसले, ही सगळी पुण्यवंतांचीच यादी आहे, सगळी पुण्यवंतांची. पुण्य त्यांच्या भोवती प्रदक्षिणा करतं, आणि आपल्याला सर्वांना पुण्याच्या भोवती प्रदक्षिणा कराव्या लागतात. म्हणजे कसं, उठल्यानंतर गाथा वाचावंच लागेल, ज्ञानेश्वरीचं पारायण करावंच लागेल. हे सगळं कशासाठी करायचंय? पुण्य अर्जित करायचंय ना. आपण जे करतो ते पुण्याभोवती प्रदक्षिणा, आणि पुण्य ज्यांच्या भोवती प्रदक्षिणा करतं ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, आणि त्या मालिकेतली सगळी परंपरेची श्रेष्ठ ज्येष्ठ असणारी विचारधारेची सगळी मंडळी. परंपरा, परंपरा म्हणजे काय? आपण या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं परंपरा आहे. श्रेष्ठांचा आचार श्रेष्ठ पद्धतीनं आतापर्यंत जसाची तसा जतन करणे याला परंपरा म्हणतात, बाकी काही नाही. याला अभंग आहे. भजन करा, विठ्ठल ही माझी मिराशी ठाव तुझे पायापाशी, याचा धरिना अभिमान करिना फुले जतन. देवोनिया जीव वडिले साधेला ठाव, ही काय शेवट तुका म्हणे देवा, जुनाट हे माझी सेवा. सामान्य नाही, परंपरेनं देवोनिया जीव, आमच्या वाडवडिलांनी गेली 105 वर्ष अखंड जीव दिलाय. महाराज स्वसुखाचा देव दिलाय, त्याग केलाय, आणि तो काही सामान्य त्याग नाही. संस्थेच्या पूर्ण मालिकेमध्ये जर बघितलं तर अतिशय
ब्रिलियंट म्हणजे विद्वत प्रचूर माणसं होऊन गेले. पूजनीय मामा काय सामान्य होते का? पूजनीय व्यंकट स्वामी महाराज काय सामान्य होते का? पूजनीय लक्ष्मण बाबा काय सामान्य होते का? पूजनीय मारुती बाबा गुरु म्हणजे काय सामान्य माणसं होती का? हे गुरुवर्य साधक संजीवनी घुले बाबा म्हणायचे हे हिमालयाच्या उंचीची माणसं होती, ही सामान्य नव्हती. एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वापैकी एक व्यक्तिमत्व आपल्या गावाला लाभलेलं होतं, ते तब्बल कितीतरी वर्ष, काही सामान्य नाही. मला ह्या मोहाडीला गेल्यानंतर, आपल्या मोहाडीला मुरलीधर आबांचे नातू आहे प्रवीण दादा, त्यांनी सांगितलं होतं की आबा 42 वर्षाच्या नंतर संस्थेत गेले आणि पूजनीय बाबांच्या सानिध्यामध्ये शिवडीला गाथा लिखाणाच्या वेळेस 1.5-2 वर्ष ह्याच ठिकाणी राहून पूर्ण गाथा लिखाणाची पूर्ण मदत केली. पूजनीय आदरणीय दादा असतील, पूजनीय घुले बाबा असतील, ह्या सुद्धा मंडळीने इथे राहिले आणि ही सगळी मंडळी चातुर्मासासाठी इथं राहायची. मला असं वाटतं तुम्ही सगळी मंडळी महाभाग्यवान, ते भाग्यवान नाही महाभाग्यवाने, आणि त्या भाग्याचा दुजारा माझं पामराच्या वाट्यात सुद्धा पडला, म्हणून मी स्वतःला सुद्धा आज भाग्यवान समजतो. विठ्ठल कितीतरी बोलता येईल, कितीतरी, परंतु पूजनीय बाबा उपस्थित आहे. आणि खऱ्या अर्थानं आज कीर्तन परीक्षा 2016ला दिली होती. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी नाही, भरपूर कीर्तन झाले, जिल्ह्याच्या बाहेर जाण्याची वेळ आली नाही. परंतु असं वाटलं असेल की बाबा कसं कीर्तन करतोय, काय बोलतोय, सेवा करतानाच बघितलाय, म्हणून पुन्हा एकदा पुन्हा सगळ्या चाचणीमधून तपासूनच बघावं. म्हणून पुढे ही परीक्षक आहे, इकडे ही परीक्षक आहे, आणि तुम्ही काय सामान्य राहिलेत का महाराज? तुम्ही तर महापरीक्षक आहात. पण अशा परीक्षेमध्ये नंद कंदन भगवान परमात्म्याच्या लीलामृताचं श्रवण आपल्याला सगळ्यांना करायचंय. आदरणीय हितेशजी महाराज ताराबादकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मातृवर्ग पितृवर्ग मोठ्या संख्येत उपस्थित आहे. भगवान परमात्म्याच्या अवतार मीमांसेचे कारण थोड्या पद्धतीनं जाणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल कुंडली कबरदा हरिविठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर देऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. जगद्गुरु तुकोबरायांनी आज भगवान परमात्म्याचे पर्व सांगितले. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जन्म नृसिंह जयंती रामनवमी. विठ्ठल 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 विठ्ठल. वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमा उत्तमी, शिवरात्री, या 5 पर्व आणि 24 एकादशी म्हटल्या की वैष्णवांच्या मांदियाळीमध्ये 29 उपवास येतात. पर्वकाल म्हणजे काय? पर्वकाल ज्या पद्धतीनं आल्यानंतर समजा वर्षभर आपण एकादशी करतो, एक एकादशी, एक व्रत करतो. श्रीगुरु सद्गुरु शेखर महाराजांच्या मुखातून ऐकलेलं. महाराजांनी सांगितलं एखाद्या बँकेची स्कीम आपल्याला व्याज दरमहा देते, पण 1 दिवस 2 दिवस अशी काही ती स्कीम काढतात का त्या स्कीम मध्ये पूर्ण 4 वर्षाचं व्याज एकदम देण्याचं ठरवतात. तसे पर्वकाल असतात, ते पर्वकाल संपूर्ण व्याजदर एकदाच पुण्याचं देऊन टाकतात. त्यामधला आजचा जो पर्वकाल आहे तो पर्वकाल म्हणजे जन्म महोत्सव भगवान परमात्म्याचा. आजचा उपवास म्हणजे वर्षाच्या सर्व एकादशी केल्याचं पुण्य. आणि आज भाग्याने देवाला, संतांना, शास्त्रांना सर्वांनाच आपली दया अशी आली, नको मंगळवारी जन्माष्टमी यायला, सोमवार पण ॲड केला म्हणजे एक उपवास आपला वाचवला. आणि याच्यामध्ये जे जे जन्माष्टमी करत नाही त्यांना सोपं झालं, फक्त सोमवार करायचा, रात्री जेवणाऐवजी फराळ करायचं, तरी उपवास घडला. हा देवाने आपल्यावर केलेला ह्या वर्षीचा उपकार आहे मोठा. आणि त्या दृष्टीने हा पर्वकाल आहे. या पर्वकालावरती अभंग श्री महाराजांचा आहे. भगवंताच्या अवतार प्रयोजनाची काही कारण आहे. काही कारण म्हणल्यानंतर भगवंताचं मुख्य प्रयोजन काय आणि अवांतर प्रयोजन काय ऐका. देवाला आणावं लागतं, संत स्वतःहून येतात आणि जीव प्रारब्ध वशीने येत असतो.
संत जन्म मृत्यूच्या बाबतीमध्ये स्वतंत्र आहेत, जीव पारतंत्र्य आहे आणि देव बंधनात आहे. त्या पद्धतीनं भगवंताला अवताराला का यावं लागतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभित्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते, हे प्रकरण सर्वांना माहीत आहे, त्या त्यावेळेस भगवंत अवताराला येतात. भगवान परमात्मा अवताराला येत असताना विशेष पर्वणी घेऊन येतात. त्या पर्वणीमध्ये मुख्य प्रयोजन आहे भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारी. हे कार्य करत असताना भगवान परमात्म्याच्या ठिकाणी प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपल्याला अवतार धारण करायचा आहे, तर त्या वेळेस त्या अवतार प्रयोजनामध्ये आपण काहीतरी आहूद काहीतरी साहित्य घेत असतो. त्या पद्धतीनं भगवान परमात्म्याने ह्या पूर्ण अवतारामध्ये जे अवताराचे 6 विग्रह भगवंताने सांगितले, अंश 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 काला आवेश पूर्ण आणि परिपूर्णोत्तम. या परिपूर्णोत्तम अवतारामध्ये भगवान परमात्मा आहे. काही अंश अवतार म्हणजे मरीची जे आधी आहे, काही आवेश अवतार परशुरामादी आधी आहे, काही कला अवतार आहे, काही आवेश अवतार आहे, काही पूर्ण अवतार आहे. त्यामध्ये भगवान प्रभू रामचंद्र आहेत, वामन आहेत, हे पूर्ण अवतारामध्ये येतात. आणि परिपूर्णोत्तम म्हटला ते माझं पांढरे तीनचं आहे, ते सांगायचं राहून गेलं गोंधळ स्वरात. विठला 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 पण सगळी जाणती मंडळी आहे. ऐका, या ठिकाणी परिपूर्णोत्तम म्हणजे पाठीमागच्या सगळ्या शेष अवतारात राहिलेल्या अपूर्ण गोष्टी एका अवतारात भगवंतांनी पूर्ण केले, याला परिपूर्णोत्तम म्हणा. उदाहरणार्थ कुर्म वराह वामन परशुराम नृसिंह आणि शेवटी प्रभू रामचंद्र आणि भगवान परमात्म्याचा अवतार झाला. अष्टावताराची मुख्य यादी आहे, 24 अवताराची स्वतंत्र यादी आहे. या अष्टावतारामध्ये परिपूर्णोत्तम असणारा जो काना आहे, भगवान परमात्म्याचे राहिलेले सगळे अपूर्ण काम, याच्यासाठी उदाहरण 2-3 आहे. सगळ्यांच्या जाणत्या असावे, परिचयाच्या असावे या दृष्टीने सांगतो. वामन अवतारामध्ये वटुवेशामध्ये भगवान 8 वर्षाची मूर्ती घेऊन ज्यावेळेस बळीराजाच्या दरवाजामध्ये उभे ठाकले आणि उभे राहिल्यानंतर त्रिपाद भूमीचं दान मागितलं आणि त्या दानाच्या वेळेस रत्नमाला जी कन्या बळीराजाची ती समोर आली आणि मातृहृदय तिचं जागं झालं. एवढा गोंडस आणि सुंदर मुलगा जर माझ्या ठिकाणी असेल तर किती गोड होईल. गुरुवर्य परंपरेनं सांगतात का तिच्या ठिकाणी मातृत्वाचा पाना सुद्धा फुटला जाणवला. पण काही काळानंतर त्रिपाद भूमीच्या दानामध्ये आपल्या पित्याचा घात केला आणि बळीला पाताळामध्ये याने घातलेलं आहे. असा मुलगा जर झाला तर विष घालून मारेल. 2 प्रयोजन आहे बरं का. जर मुलगा म्हणजे मला असा मुलगा व्हावा पहिली इच्छा, पण त्याच मुलाने घात केला आणि घात करणारा मुलगा जर झाला तर विष घालून मारील असं सांगितलं. तीच जी रत्नमाला आहे भगवान परमात्म्याने कृष्ण अवतारामध्ये तिला पुतना केला. दोन्ही इच्छा पूर्ण केल्या. माय पण हो आणि विष घालून मारायचंय ते पण मार. हे कशासाठी सांगितलं. पाठीमागच्या असणाऱ्या अनंत अवतारामध्ये प्रत्येक अवतारामध्ये ज्या अपूर्ण भक्तांच्या इच्छा आहे त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी एक अवतार परिपूर्णोत्तम अवतार आहे. एक अजून भगवान प्रभू रामचंद्र अवतारामध्ये चित्रकूटावरती देव बसलेले आणि बसल्या पद्धतीनं सगळ्या ऋषी मुनींना कळालं, अरे चित्रकूटावरती कोण आलाय. म्हणले भगवान परमात्मा आलाय. कोण आलाय म्हणले त्रिभुवन सुंदर कोटी कंदर्प दर्पधन भगवान परमात्मा आलाय. रघुकुलातले राजा आहेत, एक वाणी एक पत्नी एक वचनी. प्रभू रामचंद्र आले, रामराय आले, ज्यांच्या पदस्पर्शाच्या रजाच्या स्पर्शाने दगडाची सुद्धा काय होते श्री होते. ही बातमी ऋषी मुनींना कळाली. आता हा दृष्टांत सांगणं कठीण आहे पण सांगतो. सगळ्यांनी दगड डोक्यावर घेतले ऋषी मुनींनी. कशासाठी. आपण दगड घेऊन जायचे कोणाकडे प्रभू रामचंद्राकडे. काय करून आणायच्या त्याच्या स्त्रिया करून आणायच्या, बायका करून आणायच्या. परंपरेनं म्हणले शांतीब्रह्म बाबा म्हणले सगळ्यांनी दगड घेतले, जसे पाहिजे तसे दगड घेतले बनले आणि दगडावरती घेतले आणि सगळी दगड सेना निघाली. लखनजी
छात्र कर्म करत होते, म्हणजे बाणाला धार लावत होते. लक्ष गेलं चित्रकूटहून, अरे कुठली एवढी मोठी सेना आली. म्हणले दादा सावध. म्हणले काय? दगड सेना पाठवली. म्हणले राजा भरताने घात. म्हणले कोण आहे? बघितलं. तुला कळणार नाही म्हणले, ही सेना जरा तुळशीच्या लग्नाची, घाबरू नको म्हणले. समोर येऊन दिलं आणि त्या दिंडीचा मंत्र होता, आम्हाला बायका करून द्या. कशाच्या? त्या दगडाच्या. आम्हाला बायका करून द्या, हा मंत्र चालला. ज्ञानोबा तुकोबा त्या दिंडीचा मंत्र नव्हता. आणि हा मंत्र ज्या वेळेस घोष जवळ गेला, प्रभू रामचंद्र म्हणले लखनजी बाजूला हो. देव असे उभे राहिले. मधुसूदन भगवान परमात्मा उभे राहिल्यानंतर आनंदाचा गाभा त्या ऋषीमुनींनी बघितलं. आता फार गोड चिंतनीय विषय हा. जपी तपी त्यागे संन्यासी महानुभव मुनी बैरागी ही काही सामान्य माणसं नसतात. संपूर्ण मायादिकांचा त्याग, सर्व संघाचा परित्याग केलेले तपस्वी महात्मे असतात. कशालाच भुलत नाही, पण ते सौंदर्याला भुलले आणि मंत्र बदलला. आम्हाला बायका करून घ्या. द्याऐवजी काय झालं? घ्या. भगवंताने सांगितलं जमत नाही. जान जाय फरी वचन न जाई, ऐसी रघुकुल रीत सदा चली आई. म्हणले आमचं कुल असं आहे आणि त्याच्यात मला बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नाम म्हणे. माझं जीवन बंधनात आहे, वाल्मिक ऋषींच्या हातात आहे. एक बाणी एक पत्नी एक वचनी, तुमची सर्वांची इच्छा पूर्ण करेल पण पुढच्या अवतारात. हे सांगण्याचं कारण आहे पाठीमागच्या राहिलेल्या सर्व अवताराचं एकट्या अवतारात प्रयोजन केलं. तो भगवान परमात्म्याचा अवतार आहे. विठ्ठल या अवतार प्रयोजनामध्ये भगवंतानी सर्व लीला केल्या. आणि लीला करत असताना भगवान परमात्म्याच्या ठिकाणी त्यांनी वेशभूषा धारण करत असताना इतर अवतारामध्ये प्रत्येक अवतारशः वेगवेगळे अवतार धारण करताना वेगवेगळा आकृतिबंध त्याने धारण केला. उदाहरणार्थ नृसिंह अवतारामध्ये अकराळ विक्राळ रूप धारण केलं. वामन अवतारामध्ये बटू तो झाला. वराह अवतारामध्ये वराह रूपाने एकच प्रयोजन साध्य केलं आणि बाजूला झाला. कुर्मा अवतारामध्ये मेरू मांजर फक्त पाठीशी घेतला, अवतार प्रयोजन संपलं, बाजूला झाला. परशुराम अवतारामध्ये सहस्र अर्जुनाला मारून त्या ठिकाणून बाजूला झाला. प्रत्येकाच्या अवतारामध्ये त्याने खड्ग घेतला असेल, पुढे तलवार घेतली असेल. प्रभू रामचंद्र अवतारामध्ये शारंगधर तो झाला. परंतु भगवान परमात्म्याच्या अवतारामध्ये त्याने ह्या संपूर्ण विश्वाचा अवतार प्रयोजन साधत असताना भक्तांचं रक्षण, धर्माचं रक्षण करण्यासाठी काय काय अवशेष धारण केले. अभंगाचं प्रथम चरण. भगवान परमात्म्याने, भगवान श्रीकृष्णाने ह्या अवतारामध्ये घेऊन या चक्र गदा
हाची धंदा करीतो. भगवान परमात्म्याने आयुध धारण केले. प्रत्येक अवतारामध्ये आयुध आहेत. वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये माता भगिनींपासून पुरुष वर्गापर्यंत सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अहिंसा आणि हिंसा बाजूला ठेवा, पण आम्ही ज्या दैवतांची पूजा करतो त्यांनी सगळ्यांनी शस्त्र हातात धारण केले. सावरकरांचं एक वाक्य आठवलं मला. सावरकर म्हणायचे, शास्त्र आणि शस्त्र याची अचूक ओळख जो ठेवतो तो खरा सनातनी. शास्त्र आणि शस्त्र, जेवढं शास्त्र जाणता आलं पाहिजे तेवढं शस्त्रही चालवता आलं पाहिजे. या ठिकाणी भगवान परमात्म्याने शस्त्र धारण केले. घेऊन या चक्र गदा, चक्र त्याने सुदर्शन नावाचं चक्र धारण केलं. घेऊन या चक्र गदा, कौमुदी नावाची गदा आहे. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. भगवान परमात्म्याने धंदा निवडला. हा जो शब्द आहे हा व्यापारातला आहे. काहीतरी प्रत्येकाच्या चित्ताला आलंबन असावं. जर आलंबन नसेल, उद्योग नसेल, तर ते जीवन व्यर्थ समजले जातं. अजून सांगू का? गुरुवर्य पूजनीय घुलेबाबांचं वाक्य ऐकलेलं श्रेष्ठांकडून. एखादा ब्रह्मचारी असेल आणि तो जर बोलला, मी सर्व संघाचा परित्याग केला, मला विशेष कार्य करायचं नाही, तर बाबा म्हणायचे तो ब्रह्मचारी असावा पण वांज नसावा. वाक्य काय? ब्रह्मचारी असावा पण, जरा कठीण प्रकरण आहे बरं काय, उपस्थित संत सभा मोठी आहे. म्हणजे काय, आयुष्य एवढं सुंदर तुम्ही वेचलं आणि जर कार्यतत्परता जर जीवनात ठेवली नाही, कार्यरूपी पुत्र जर तुमच्या जीवनात नसेल, तर ते जीवन निरर्थक होतं. तुम्ही बघा, आपल्या संस्थेच्या पूर्ण परंपरेमध्ये सगळ्या महापुरुषांनी कार्यतत्परता दाखवली नाही, पण देवाने त्यांच्या साधनेतून कार्य करून घेतलं. गुरुदेव बोधे बाबा कधी कोणाला म्हणले का पंगत द्या म्हणून? कधीच नाही, काहीच नाही. पण सगळं चालून येत होतं. पण बाबांनी जरी अन्य कार्य आपल्याला दिसत नसेल, पण त्या ठिकाणी हजारो कीर्तनकार आणि हजारो गुणीजन बाबांच्या साधनेतून तयार झाले. कार्यतत्परता असावी. मग भगवंत जरी असेल पण मृत्यू लोकामध्ये आला असेल, तर त्याने कर्म केलं पाहिजे. त्यानुसार हाची धंदा करीतो. जीवाचा धंदा वेगळा, देवाचा धंदा वेगळा आणि संतांचा धंदा वेगळा. जीवाचा धंदा काय? वाढावे संतान, गृहे व्हावे धनधान्य. मायादिक प्रपंचामध्ये वाढ कशी होईल याच्या पलीकडं जीवाला वेगळं काही सुचतच नाही. आणि संतांचा कोणता धंदा? संतांचा एकच धंदा आहे, रजनी हाती धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. रजनी हाती धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे हो. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. रात्र न कळी दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. रात्रंदिवस फक्त आम्हाला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. याच्या पलीकडं संतांच्या ठिकाणी दुसरा काही व्यापार नसतो. याच्या पलीकडं व्यापार असेल तर त्याच्या साधुत्वामध्ये बाध येतो, अडचण इथे. या ठिकाणी आदरणीय बाबा आहेत. आम्ही दुसऱ्या वर्षाला असताना विठ्ठल परिवाराची स्थापना झाली आणि त्यांच्याद्वारा संगमेश्वरी ह्या ठिकाणी, जिथे इंद्रायणी भामा भीमा मातेचा संगम आहे तुळापूरच्या बाजूला, आम्ही विठ्ठल नाम जपाला. ते श्रावण महिनाच होता. ते म्हणले चला, आम्हाला ते टेम्पो गाडी केलेली त्याच्यात गेलेलो आम्ही. आणि तिथे सायं संध्याच्या वेळेस 2.5 तास श्री विठ्ठल 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 विठ्ठल, बाकी काहीच नाही. हे का मी सांगितलं? हाची म्हणजे दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. हा संतांचा धंदा आहे महाराज. संता आठवलं बोलूच का? लोक आपल्याला सगळ्यांना काय म्हणतात? तुमचा बरा आहे बो धंदा म्हणतात. आपणही म्हणावं खरंच बरा. इसगाव तिसगाव श्रीमंताला, श्रीमंताला 40 गाव, भिकाऱ्याला नाही. का श्रीमंत आहे महाराज? कारण आम्ही ज्यांचे लेकरं आहोत ते काही सामान्य श्रीमंत. अनूर येणू या थोकडा
तो का आकाशा एवढा त्या संतांची श्रीमंती स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराजांचे लेकर असू तर श्रीमंतच आहोत. तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे त्रिहेती भुवनी आम्ही वैभवाचे धनी. काय श्रीमंती असते हो आपली. पूजनीय आदरणीय स्वानंद सुख निवासी वैकुंठवासी नतसिंग बाबा या ठिकाणी राहून गेले. दौऱ्यामध्ये असताना यांच्या सर्वांच्या मुखातून ऐकलेल्या गोष्टी आहे. अनेक लोक जमिनीची जमीन दान देण्याला तयार होते. त्यावेळेस संस्था उभी करा बाबा, डोंगर दान करायला तयार होते. पण बाबा म्हणले हे आम्हाला काहीच नको, ही आमची श्रीमंती आहे. श्रीमंतीची आपली ही. आणि ह्या श्रीमंतीमध्ये संत राहतात, दडलेले असतात, मुरलेले असतात. देव आणि देवाचं नाम त्याचं रूप याच्या बाजूला ते जातच नाही. असा संतांचा स्वतंत्र धंदा आहे, जीवाचा मायादिकांचा धंदा आहे. आणि हाचे धंदा करीतो. मग देवाचा धंदा कुठला आहे. अभंगाचं दुसरं भक्त राखे पाया हाची धंदा करीतो. म्हणले कुठला करतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. यामध्ये मुख्य अवांतर प्रयोजन सगळं आलं. भगवंताच्या अवताराला, ज्येष्ठ श्रेष्ठ माणसांच्या अवताराला आणि त्यांच्या अवतार कार्याला अवांतर प्रयोजन नसतात. छत्रपती शिवरायांचं जीवन बघा, एक एक क्षण महत्वाचा आहे. साधू संतांचं, ज्ञानोबराय तुकोबरायांचं जीवन बघा, मिळालेल्या तेवढ्या आयुष्यामध्ये त्यांनी सगळी जे साधायचं ते साध्य केलं. तसं देवाच्या बाबतीत सुद्धा आहे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारी. सगळे जाणते श्रोते या ठिकाणी व्याघात येतो. भगवंताच्या ठिकाणी जसं आईच्या ठिकाणी जर 5 लेकरं असतील, एखादा व्यसनी असेल, एखादा काम करणारा असेल आणि एखादा काहीतरी विशिष्ट उद्योगपती असेल, पण त्या आईच्या ठिकाणी 5ही मुलांच्या ठिकाणी समभाव असतो. जेवण घालताना ती माय भेद करत नाही त्या मुलांमध्ये. मग देवा, हे संपूर्ण विश्व जर तुझंच रचलेलं आहे, या चराचरामधला असणारा प्रत्येक जीव हा जर तुझाच अंश असेल, असं जर तुझं वाक्य असेल, तर एकाला पुढे भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारी हा भेद तुझ्या ठिकाणी का दिसतो, ही शंका आहे. विठ्ठल भगवंताच्या अवतार प्रयोजनाची तशी अन्य प्रयोजन आहे, बरेच प्रयोजन आहे. पहिलं एक धर्माचं रक्षण, दुसरं वेदाचं रक्षण, तिसरं भक्ताचं रक्षण, चौथं गायीचं रक्षण, पाचवं ब्राह्मणाचं रक्षण. आणि अंबरीश राजासाठी अवतार घेतला, सुतपा आणि कृष्णीसाठी अवतार झाला, आणि एक जय विजयाच्या शापासाठी अवतार यांनी धारण केला. एवढ्या कारणांची मीमांसता जर तुम्ही देत असाल, पण आजच्या अभंगामध्ये भक्ता राखे पायापाशी पहिल्यांदा तो धर्माचं रक्षण करण्यासाठी येतो. एक कसं धर्माचं रक्षण करण्यासाठी येतो, कारण त्याचा अवताराचं मुख्य प्रयोजन सुद्धा धर्मरक्ष वया अवतार घिसी.
भगवान परमात्मा धर्म रक्षण करण्यासाठी किंवा हरी आहे तुका म्हणे धर्म संस्थापन आहे तुका म्हणे धर्म संस्थापनी केला अवतार नारायणे भगवान परमात्म्याने हा अवतार धारण केला धर्माची स्थापना करण्यासाठी। धर्माची स्थापना करण्यासाठी त्याने अवतार केला याच्यात नवल नाही, तो प्रत्यक्ष धर्माची मूर्तीच होऊन ठेला। धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा। धर्म आणि धर्मी आपल्यासाठी बाजूला, पण देवाच्या ठिकाणी हा भेद नाही। धर्मी म्हणजे धर्म, धर्म म्हणजे धर्मी, दोन्हीही एकच आहे भगवान परमात्मा। कारण श्रेष्ठ महापुरुषाचं आचरण हे धर्माची रचना ठरवणारं असतं। येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवेती। जे शास्त्र पुराण श्रुती स्मृती याच्यामधला उल्लेख जाणता येत नाही त्या पुरुषाने श्रेष्ठ महापुरुषाचा आचार स्वीकारावा, याला सुद्धा धर्म म्हणल्या जातं। आणि भगवान परमात्मा धर्माचं अवतरण घेऊन धर्माचे रक्षण करण्यासाठी आले, पहिलं कारण। दुसरं कारण वेदाचं रक्षण करण्यासाठी। कारण का, वेदाच्या अंगातून आपण जे या ठिकाणी उभो हे वेदाचंच सर्व रचना आहे। आणि वेद ही माय, वेद अचूक आहे, चुकून चुकत नाही। काय अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती पुरुती माऊली जगा। भगवान परमात्म्याच्या नंतर जर आपल्याला सांभाळणारा कोण असेल तर वेद माऊली, त्यानुसार जर चाललं। म्हणून वेद जोपर्यंत आहे तोपर्यंत आचारसंहितेचं शासन हे जगतामध्ये स्थिर पद्धतीनं राहील। त्यामुळे वेदाचं रक्षण करण्यासाठी अवताराचं प्रयोजन आहे। आणि तिसरं प्रयोजन भक्ताचं रक्षण करण्यासाठी। भक्ता राखे पायापाशी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी तो येतो, पण आल्यानंतर दुर्जनाशी संवारी ही आमची शंका आहे। असं का त्याच्या ठिकाणी दोही बाजूने एकाच ठिकाणी येणं, याच्यासाठी 2-3 उदाहरण देतो, भजन करा विठ्ठल महाभारतीय युद्धामध्ये किंवा महाभारतीय रचनेमध्ये 2 पात्र विशेष आहे। एक अर्जुनाचं पात्र आहे, एक कर्णाचं पात्र आहे, आणि नंतर एक म्हणजे बरेच पात्र आहे, पण त्याच्यामध्ये एक बाहेरंगाने युद्धामध्ये त्याचा समावेश झाला नाही, पण चरित्र ग्रंथांमध्ये आणि सध्या आरोप प्रत्यारोपाला जातीयवादाला म्हणजे पिक पाणी घालणार एक वादळ का ह्या ठिकाणी एकलव्याचं उदाहरण दिलं जातं। का बाबा एकलव्याचा अंगुष्ठ काढून द्रोणाचार्यांनी एकलव्यांचा घात केला आणि अर्जुनाला मोठं केलं असं सांगितलं जातं। पण त्या ठिकाणी गुरुजी किती विशेष असतात आणि गुरुजींचं मन किती मोठं असतं या घटनेमध्ये आपल्याला शिकायला भेटतं। मला भक्ता राखे पायापाशी इकडे यायचंय बरं का, तुम्ही लक्ष द्या। ज्या वेळेस एकलव्यांचा अंगुष्ठ काढून घेतला, एकलव्याने काढून दिला, आणि इकडे अर्जुनाचं श्रेष्ठत्तम भाव जगामध्ये मिरवला, आणि आपण सुद्धा सहजलेलं या जर आपल्याला एखादे पटवून दिलं तर आपल्याला वाटतं खरंच हो घातच केला असं वाटतं आपल्याला द्रोणाचार्यांनी। पण जर पॉझिटिव्ह थिंकिंगनं जर आपण होकारार्थी विचारानं जर केला
तर तो घात नाही. एकलव्याला सर्वश्रेष्ठ त्यांनीच केलं. कसं केलं ऐका. समजा एकलव्याचा अंगुष्ठ काढला नसता, शूर किती होता, कुत्र्याच्या जिभेवरती मारलेले बाण वर्मस्थळी होते, पण कुठूनही रक्ताचा थेंब खाली येऊन दिला नव्हता. म्हणजे मर्मस्थळ योद्ध्याला माहीत असावे या पद्धतीनं मर्मस्थळ जिभेच्या ठिकाणी कुठे तिथेच अचूक बाण मारले होते. विशेष आहे, जाणता योद्धा आहे. आणि अशा योद्ध्याला होऊन काय झालं, अरे भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य जर अधर्माच्या बाजूने लढतायत तर एकलव्य सुद्धा कडून लढले असते, अधर्माच्या बाजूने कौरवाधिकांकडून लढले असते. आणि झालं असतं काय, आजही मला सांगा, महाभारताच्या युद्धामध्ये पलीकडून असणारे भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, दुःशासन, दुर्योधन ठराविक योद्ध्यांचेच नाव आपल्याला माहिती आहे, बाकीचे किती लढले माहीत नाही. तसंच त्या पद्धतीनं एकलव्य सुद्धा नामोनिशान झाले असते जगाच्या दृष्टीने. परंतु तसं न करता अंगुष्ठ काढून गुरुभक्तीमध्ये जेवढा धनुर्विद्येमध्ये अर्जुन श्रेष्ठत्व भावाला गेले, तेवढाच श्रेष्ठत्व भावाला एकलव्य सुद्धा त्यांच्याच बरोबरीनं जगाला ठेवलं. ही आपल्याला जरी विषमता वाटत असेल, पण मोठ्या व्यक्तीची समता याच्यातून दिसते. तसा भगवान परमात्मा जरी आपल्याला असं वाटत असेल, भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारी, पण भक्ताला जवळ घेत असताना आणि दुर्जनांचा सहार करत असताना, दुर्जनांना मारल्यानंतर भगवंताचं दर्शन होत असताना ते मोक्षगतीलाच गेले, वेगळं काही नाही. याच्यासाठी रामायणातले सगळ्यांना उदाहरणं माहिती आहे. रामायणामध्ये घडलेल्या घटना, काय घटना आहे, रामायणामध्ये रावणाला मारल्यानंतर ज्या वेळेस लखनजींनी विचारलं, प्रभू अहो आपली किती मंडळी गेली, पलीकडली गेली, सगळी गेली, काहीतरी करा, कोणाला तरी जिवंत करा, आपली जी वाचली आहे ती वाचली. ते म्हणले एक काम करतो, जिवंत करायचे, कारण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती सर्व शक्तिमान प्रभू आहेत. आणि भगवंतांनी सगळ्या राक्षसांना म्हणजे आपलं यांना जिवंत केलं, सगळ्या देवांना जिवंत केलं. लखनजींनी आरोप घेतला, म्हणले तुम्ही सुद्धा भेदी वागले. म्हणले कसं, म्हणले देव आपल्या सगळ्या वानरांना जिवंत केलं आणि त्यांना जिवंत केलं नाही. म्हणलं करण्याची गरज नाही, यांना जिवंत करण्याचं कारण एवढंच आहे का हे माझ्याकडं पाहून नाही, राक्षसांकडं पाहून लढले. आणि त्यांच्याकडं पाहता पाहता जर यांना अंतकाळ आला असेल तर ते त्या गतीला पोचतील, म्हणून त्यांच्या ठिकाणी आपल्याला यांना जिवंत करणं गरजेचं आहे. राक्षसांना का करायचं नाही, कारण त्यांनी माझ्याकडं पाहता पाहता युद्ध केलं. आणि अंतकाळाच्या वेळेस जर मी आठवत असेल, अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता कलेवरम, ही जर स्थिती असेल तर 100% ते काय झाले, मुक्त झाले. म्हणून भक्ताच्या आणि दुर्जनाच्या ठिकाणी देवाने भेद कधीच केला नाही. भक्ताला जरी जवळ घेऊन त्याला सायुज्यता, समीपता, सलोकता, स्वरूपता, मुक्तीला स्वीकार्य केला असेल, पण बाकीच्यांना सुद्धा काय तुवा सनकादिकाची माने सायुज्य मोक्ष दिदला पुतने तुवा की विषाचे निस्तन पाने मारू आली. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी हा भेद नाही. म्हणून भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी, तो गायीचं रक्षण करण्यासाठी आला, तो ब्राह्मणांचं रक्षण करण्यासाठी आला, आणि कृष्ण आणि सुतपाच्या तपासाठी तो अवताराला आला. आणि शेवटी राहिलं जय विजयाच्या शापासाठी तो अवताराला आला. विठ्ठल 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 जय विजयाचं प्रकरण सर्वांना माहिती आहे. सनकादिक तिथे आले, सनकादिकांना त्यांनी अडवलं. जय विजयाला सनकादिकांनी शाप दिला की 7 जन्म मृत्यू लोकामध्ये जडत्व भावाला प्राप्त व्हाल. त्यावेळेस त्यांनी प्रार्थना केली भगवंताला, काहीतरी करावं. म्हणले काहीच नाही, युक्तिवाद सांगितला, विरोधी भक्ती जर कराल तर तुम्हाला 3 जन्म आहे. आणि त्यांनी ती विरोधी भक्ती केली, तेच हिरण्यकश्यप हिरण्यक्ष झाले. वराह नृसिंह अवतार देवाला धारण करावा लागला. तेच पुढं कुंभकर्ण आणि रावण झाले. प्रभू रामचंद्रांचा अवतार धारण झाला. तेच पुढं दंतवक्र आणि शिशुपाल झाले आणि भगवंताला अवतार धारण करावा लागला. म्हणजे अन्य प्रयोजनार्थी. आणि शेवटी राहिलंय अंबरीश राजासाठी अवतार घेतला. कसा घेतला काही नाही, द्वादशीची तिथी आहे. दुर्वासा मुनी त्या ठिकाणी आलेत आणि दुर्वासा मुनींनी सगळ्यांना स्नान करण्यासाठी गेले. आणि द्वादशी तिथीचा नियम असा आहे महाराज, द्वादशी म्हणजे काय, दशमी, एकादशी, द्वादशी आपण फक्त जाणून आहोत.
आपल्या ठिकाणी किती घडते ही शंका आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. दशमी एक व्रत करा, दिंडी दर्शन, एकादशी उपवास तुम्ही, जागा जागरण बाबा म्हणायचे. आणि बाबांच्या इथे गेल्यानंतर एकादशी द्वादशी कळाल्या ना. दशमीला एकदा जेवायचं, एकादशीला पूर्ण निर्जला करायची आणि द्वादशीला सूर्योदय समयालाच पारणं फेडायची. असे नियम आहेत. आपण याच्यात पुढे पुढे बसतो, ज्याने त्याने तपासून घ्यावं. उदाहरणार्थ आम्हाला बाबांनी निर्जला करण्यासाठी सांगितली. एक मुलाने मध्यरात्री उठून पाणी पाणी द्या म्हणले, आम्हाला पाणी द्या, खडी साखर द्या. कठीण असतं प्रकरण, पण ते ज्याला शक्य होईल ते करतात. मग द्वादशीचा पर्वकाल असा आहे, तो जर म्हणजे तो मुहूर्त साधला तर पर्वकाल साधला जातो. तो पर्वकाल त्या ठिकाणी अंबरीश राजाला साधण्यासाठी अंबरीश राजाने पान आणि पाणी ग्रहण केलं. दुर्वासा मुनीने शाप दिला, जन्म घ्यावा लागतील म्हणले. आणि ते जन्म अंबरीश राजाला न घेता आपण स्वतः घेतले. याच्यासाठी भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी संहारी. ठीक आहे महाराज, आम्हाला कळलं पहिले 2 चरण, परंतु तसं जर बघितलं तर सगुण सावयव पदार्थ ज्यावेळेस जन्माला येतो, भगवान परमात्म्याच्या ठिकाणी तुम्ही सगुणता दाखवतात, तुमचा देव अवताराला येतो, पण शास्त्र पुराणे त्याचं वर्णन करत असताना तो निर्गुण स्वरूपाचा आहे. मग तो आकाराला आलाच कसा? अभंगाचं 3रं चरण. अव्यक्त ते आकारले, अव्यक्त ते रूपाले गुणवंत. अव्यक्त ते म्हटलंय, ते म्हणजे दर्शक सर्वनामी. तो ती ते हा ही हे दूरची अथवा जवळची वस्तू जे दर्शवतं त्याला दर्शक सर्वनाम म्हणा. त्या ठिकाणी अव्यक्त ते आकाराले म्हणलं की कुठलं? रूपाले गुणवंत, जे सगुण सावयव पदार्थाला. तसं जर बघितलं तर ज्याला स्वगत सजातीय विजातीय भेदाच्या पलीकडं जे आहे ते तत्व तुमचं ब्रह्मतत्व जर असेल, त्या निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी महाराज म्हणतात रंगही नाही, रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण, निराकार निर्गुण, तुहि रघुराया, तुहि रघुराया, मैं गुलाम, 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 मैं गुलाम. निराकार निर्गुण, निराकार निर्गुण, तुहि रघुराया, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम.
छाया निर्गुण निराकार तुझी रघुराया मैं गुलाम मैं गुलाम तेरा। भगवान परमात्म्याला रंगही नाही रूपही नाही, मग ज्याला रंग नाही, अजून सांगू पहिले कुठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कानोबा तेरे 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 तेथे एक धाल गज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली, तोच संकल्प रूपाने गर्भगरीत झाला आणि त्यानेच ह्या संपूर्ण 14 भुवनाची रचना केली आणि त्या रचनेतून हे संपूर्ण जगत त्याने निर्माण केलं आणि निर्माण करणारा तोच आहे। म्हणून असं जे अव्यक्त आहे, अव्यक्त आकारले रूपा आले गुणवंत, याच्यासाठी सगुण निर्गुण गुणाचे अगुण, पुढे काय हा भगवान परमात्म्याच्या ठिकाणी सगुणही नाही निर्गुणही नाही, म्हणजे स्वगत सजाती विजातीय भेदाच्या पलीकडं तो सावयव पदार्थाच्या दृष्टीने, म्हणजे काय आभाळ कसं आहे हो, आम्हाला कसं दिसतं, इथून दिसताना आभाळाचा रंग कसा दिसतो, निळा दिसतो, जे दूरवर आहे ते निलाकाश दिसतं, ढगाकाश दिसतं, तसा भगवान परमात्मा आम्हाला जाणण्याच्या पलीकडे ज्या वेळेस होतो तो तदाकार दृष्टीने आम्ही निर्गुण निराकार बघतो, पण तोच आम्हाला जर आनंदासाठी जर बघायचा असेल तर गुन्हा आला विटेवरी, भगवान परमात्म्याच्या ठिकाणी तो सावयव रंग तेच स्वरूप अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत, भगवान परमात्मा या ठिकाणी त्या त्या अवतारामध्ये त्या त्या भक्ताला तसा तसा आनंद देण्यासाठी तो प्रगट झाला। आपलं भाग्य असं समजायचं की आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आणि महाराष्ट्राचं आराध्य नाही, सगळ्या जगताचं त्रिभुवन सुंदर कोटी कंदर पदर पदन रुक्मिणी रमण रंग परमात्मा आपल्या ठिकाणी विटेवरती उभा आला ना, त्या ठिकाणी हेच अव्यक्त ते आकार आले रूपा आले गुणवंत, गुणाचा गुणी धारण करून तो त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना गुणनिधान करण्यासाठी तो प्रसन्न चित्ताने या ठिकाणी अवताराला आला, त्याने गुण धारण केले। ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंतू, त्या ठिकाणी तो गुणी झाला, गुणाला त्याने धारण केलं। निळोबरायांचं एक अभंग बघा, यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती, औदार्य देवनी करणा हाती कीर्ती दिगंती गाजविली, ज्ञाने उपदेशिला चतुरानन ऐश्वर्य वाढविला अर्जुन, वैराग्य शुकाते बोधुनी पूर्ण सनातन मिरविला। निळोबाराय महाराज म्हणतात 6 गुण 6 जणांना देऊन टाकले तर श्रीमंती त्या 6 जणांना तयार झाली। असा जो तो गुणाला धारण करीत नाही, गुण त्याला धारण करतात। मला सांगा आपल्या ठिकाणी आज पूजनीय बाबा आहे, बाबांच्या ठिकाणी भगवंताने भजनाचा एकच गुण प्रदान केला, त्या गुणामध्ये आपण डुलून जातो, त्या भजनामध्ये आपला अंतकरण चंचल असलेली वृत्ती स्थिरतेला पावते। हे का होतं, भगवंताच्या गुणाचा एक अवशेष आपल्या ठिकाणी आहे। आदरणीय बाबा माझ्या समोर आहे, आम्ही सुदुंबऱ्याला 4थ्या वर्षाचा जो आनंद भोगलाय, 8 दिवस आनंदच आनंद, काय दररोज त्यांनी एक गवळण म्हणावी। गोदे बाबांना जास्त फुगडे आवडत नव्हते, आम्ही बाबांना हळूच बाजूला घेऊन जायचो आणि नंतर आनंद घ्यायचो। एकच गुण असतो, पण तो गुण आपल्या ठिकाणचं असलेलं अवशेष दुःख घालवण्याची शक्ती ठेवतो। तुम्ही बघा, एखादा विद्वत प्रचुर कीर्तनकार जर मुखारविंदातून, जसे पूजनीय मामा असतील, पूजनीय धुंडा महाराज असतील, ही मंडळी बोलण्यासाठी, आज असणारे शांती ब्रह्म कुरेकर बाबा असतील, बाबा बोलण्यासाठी लागले का आपण सर्वांगाचे कान करतो। त्या पद्धतीनं एकच गुण आहे, परंतु त्या भगवंताच्या सर्व गुणग्रही असलेला ज्या वेळेस तो गुण स्वरूपात येतो, त्यावेळेस त्या भक्ताला आनंद देण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी तो अवताराला आला। आपलं सुद्धा काय, जड मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून, याच्यासाठी तो अवताराला आला। असा अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत, भक्तांच्या आनंदासाठी। भक्तांच्या आनंदासाठी आले ना, मग प्रपंचामधले असतील पारलौकिक व लौकिक सगळ्या इच्छा जीवाच्या ठिकाणी अंतकरणाच्या स्वरूपाने निर्माण होतात।
त्या त्या इच्छा देवाच्या ठिकाणी जर तुम्ही ठेवल्या तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा देव येतो. अभंगाचा शेवट. तुका म्हणे पूर्वीच्या जया तैसा विठ्ठल. भगवान परमात्मा तुमच्या आमच्या ठिकाणी ज्या ज्या इच्छा आपण करतो त्या त्या सर्व पुरवतो. तुम्ही आता काय परमार्थातला अनुभव एक तर सांगू नये. जाणता पुरुष असेल तर सांगावं, महाराज भगवान परमात्मा विटेवरचा असेल, तुम्ही पंढरी क्षेत्रामध्ये राहा किंवा ह्या वारकरी संप्रदायाच्या मार्गाला तुम्ही आले का ज्याचा त्याचा स्वतंत्र अनुभव आहे. जया तैसा विठ्ठल. तुका म्हणे पूर्वी इच्छा. भगवान परमात्मा तुमची इच्छा पूर्ण करतात. फक्त तुम्ही जे मागाल, सांगू का, तुम्ही भोगादी पदार्थ मागितले तरी मिळतील, शेवटी तुमचा पुण्याचा रास होईल. पण जर भक्ताने मागितलं तर देव देतो. जया तैसा विठ्ठल. ज्याचा जसा अधिकार असेल त्याला तसं मिळतं. विटेवर असणारा देव जे जे देण्यासाठी. तुम्ही बघा काही लोक पंढरीच्या वारीमध्ये येतात आणि आपण जर विचारलं ना, माऊली वारी किती, म्हणले काही नाही, नातू होण्यासाठी नवस केला होता, झाला का? झाला. जया तैसा विठ्ठल. काही मंडळी शेतीवाडीचे नवस करतात, देव पुरवतो. तुम्ही जर मायादिकांचे नवस करतात तर तो पुरवतो. अरे ब्रह्मादिकांचे नवस केल्यानंतर का पुरवणार नाही? काही साधक मंडळी देवाच्या समोर रडतात. मी बघितलंय बाबांना रडताना. रडतात का? रडतात की आम्हाला जे पाहिजे देवा ते दे ना, आम्हाला लौकिक नको तो दिलाय, आम्हाला हे सगळं काही नको, आमच्या चंचल वृत्तीला स्थिर करून तुझ्या ठिकाणी दृढ कर, हे भक्ताला लागत असतं. मग ते भक्ताला तो देतो का? 100% देतो. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पहिल्या वर्षाला आलेले विद्यार्थी हे तपासायचे, म्हणजे काहीच नसतं, निर्गुण निराकार असतात बिचारे सगळे, काही नाही, फक्त सेवा करायची. 2रं वर्ष, 3रं वर्ष, 4थं वर्ष, नंतर चातुर्मास, मोठ्या मंडळीची संगती, दौरा, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. एक 10, 20, 40 वर्षानंतर त्या व्यक्तीला भेटायचं. तो व्यक्ती नसतो, तो महापुरुष झालेला असतो. हे कधी होतं? अखंड देवाच्या ठिकाणी तो स्थिर होऊन एवढंच मागतो, देवा अरे मन चित्त बुद्धी अहंकाराचं हे जे मला अंतकरण दिलंय ना, ह्या अंतकरणामध्ये तू स्थिर होय. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचकोश, पंच प्राणाचं हे पंचमहाभूताचा हा जडत्व देह दिला. हा देह हे एक दिवस मावळणारच आहे, हे आम्हाला माहीतच आहे. पण हा मावळण्याच्या अगोदर मला तू भेटावा, देव भेटावा, एवढी इच्छा असते. आणि ती इच्छा भक्ताची असते. आणि जया तैसा विठ्ठल. देव 100% पूर्ण करतो. फक्त तुम्ही तशी इच्छा केली पाहिजे. तसं इच्छा करणं हे चांगलं लक्षण नाही. कामनाम इच्छा, कामे पुरुष नसावा. पण इच्छा जर भगवान परमात्म्याच्या स्वरूपाने असेल, सांगू का, गोपिकांच्या व्याभिचाराला सुद्धा धन्यता दिली. तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार. भगवान परमात्म्याने जर त्यांच्या व्याभिचाराला धन्यता दिली असेल तर त्या देवाचा भोग आम्हाला घडावा ही गोपिकांची इच्छा असेल तर ती श्रेष्ठतम इच्छा आहे. प्रपंचाच्या मायादिकांची इच्छा केली ती श्रेष्ठ होऊ शकत नाही. पण तुम्ही जर त्या अजून सांगू का, आता मला आठवल्या काही गोष्टी.
आम्ही संस्थेत होतो पूर्वी, म्हणजे संस्थेत पाठाला कार्तिकी वारीला आपण पायी यायचो. प्रत्येकाचा अनुभव बरं हा. मला स्वतःला वरवंटला मुक्कामाला असं वाटलं, सहजच आठवलं, म्हणलं सगळं झालं, पण ते नेमके पहिले 3 दिवस विशेष असं वरणच भेटलं नाही. वरण भात, आता नाशिककडले असल्यामुळं भात. आणि बघता काय महाराज, जे मनात आलं जेवणाच्या अगोदर मनात आलं, आणि जेवणामध्ये वरण होत. फक्त आम्ही इच्छा केली जेवणाची, जया तैसा विठ्ठल. गुरुवर्य वक्ते बाबा म्हणायचे, तुमचा भाकरीचा काळ आहे, आमचा शास्त्राचा काळ होता. म्हणजे सुकाळ आहे आज. तुम्ही जी जी इच्छा कराल. संस्थेमध्ये असताना 4 वर्ष सुटली पाहिजे, इच्छा पूर्ण झाली. आपल्याला गुरुवर्यांचा संघ मिळाला पाहिजे, इच्छा पूर्ण. सेवा घडली पाहिजे, सेवा घडवून घेतली देवाने. त्याच्यानंतर आपला प्रवास सुखकर परमार्थाचा झाला पाहिजे, सर्व संघाचा परित्याग झाला पाहिजे, इच्छा पुरवली देवाने. अजून सांगू का आता काय इच्छा? शिवडीवरून जात असताना मला एकदा जाणवलं होतं, असंच पत्रक बॅनर लावलेला होता. म्हटलं ह्या ठिकाणी परंपरेचं गाव आहे, कधी कीर्तन सेवा होईल बरं? या व्यासपीठावर सांगतोय मी, ह्या व्यासपीठावर सांगतोय हे मी. जया तैसा विठ्ठल, तुका म्हणे पूर्वी इच्छा. बाबा तुझ्या मनात आलंय ना, करून टाक. तुका म्हणे पूर्वी इच्छा. फक्त ती इच्छा शुद्ध असेल तर पुण्य लोकांपर्यंत जाईल, आणि जर असेल तर ती नरकाच्या दृष्टीने जाईल. पण भक्ताची इच्छा 100% देव पूर्ण करतो. म्हणून अशा शुद्ध इच्छा, शुद्ध भावना आपल्या अंतकरणातून व्हाव्या. देव त्याच्यासाठीच अवताराला आलाय. तसं त्याला वरून खाली येणं स्वाभाविक चांगलं नाही, पण तो आपल्या सर्वांच्या रक्षणार्थ या ठिकाणी जर आला असेल तर भगवान परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन आपणही जाणलं पाहिजे. आणि करा हरिभक्ती परलोकील कामा, सोडविल यमापासून या न्यायानुसार भगवंताची सेवा घडावी. ते अवतार प्रयोजन कसं झालं राहिलेल्या 20-22 मिनिटांमध्ये आपण पाहणार आहोत. नंतर फुलं वाटपे, अष्टमीचं कीर्तन आहे. आजचं कीर्तन म्हणजे बऱ्या गमतीचं कीर्तन असतं. कीर्तन संपण्याची वेळ जी असते ती ही कीर्तन सुरू होण्याची वेळ असते. रात्री मध्यरात्रीचं हे कीर्तन असतं. या अवताराचं प्रयोजन आपण जाणणार आहोत. तत्पूर्वी मोठ्या प्रेमाने एकदा पांडुरंग परमात्म्याचं भजन करावं. विढोबार टाळी वाजवा, टाळी सर्वांनी. हरि बोल. चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी संवारी. अभंगाचा भाव आपण बघितलेला आहे. त्या अभंगाचा मार्मिक अर्थ मांडण्याचा थोडाफार प्रयत्न केला. असाच असेल असा माझा दावा नाही, पण जे आहे ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवर्यांचा महामंत्र आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. राहिलेल्या वेळामध्ये भगवान परमात्म्याचं मूळ ज्यांचा वंश आहे तो जाणण्याचा थोडाफार प्रयत्न करूया. आणि बरोबर 12 वाजता अभंग होऊन फुलं टाकण्याचा कार्यक्रम होईल. आपण फक्त आता राहिलेले 20 मिनिटं जेवढे आत्तापर्यंत एकाग्र होते
तेवढे एकाग्र राहण्याचा प्रयत्न करावा. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा अवताराला कधी येतो? तसं जर बघितलं तर भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र अवताराचं भिन्नत्व फार गोड आहे. किती गोड आहे? अवतारात विरोधी भाषी पण आहे. प्रभू रामचंद्र रामरायाचा अवतार म्हटला की पूर्ण उन्हाळ्यामध्ये आहेत. चैत्र मास आहे आणि चैत्र मासामध्ये त्या ठिकाणी तो अवतार होतो. भगवान प्रभू रामचंद्र जर बघितलं तर राजवाड्यात जन्माला आले. अवताराचं प्रयोजन एक बाणी एक पत्नी एक वचनी. प्रभू रामचंद्र अयोध्ये राजवाड्यात जन्माला आले, उन्हाळ्यात जन्माला आले. आणि इकडे जर बघितलं तर बंदी शाळेत जन्म झाला. एक बाणी नाही, एक पत्नी नाही, एक वचनी नाही. तुका म्हणी नटदारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. या न्यायानुसार त्याने एक वचन ठेवलं नाही. नेहमी खरंच बोललं पाहिजे असं काही बंधन त्याने ठेवलं नाही. अनेक 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 बंधनं त्यांनी तोडली. आणि अशा अवताराचं प्रयोजन जे आहे भगवान परमात्म्याचं, ते काल्याच्या कीर्तनात सांगितलं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याचं चरित्र ते उच्चारणीय, आचरणीय नाही. आचरण करायचं असेल प्रभू रामचंद्राचं करायचं. किती करायचं? गुरुहरी बाबा सांगतात का आचरण करायचं. प्रभू रामचंद्र वनवास सांगितल्यानंतर वनवासाला गेले. पुन्हा 14 वर्ष वनवास भोगायचा. प्रजेने सांगितलं नको, भगवती सीता मातेचा त्याग. या पद्धतीनं आचरणीय जीवन असेल तर प्रभू रामरायांचं आचरण करा. संयम काय असतो, सेवा काय असते, सगळ्या पात्राकडून शिकण्यासारखं रामायण, म्हणून ते केलं पाहिजे. महाभारतामध्ये तसं नाही. भगवान परमात्म्याचं जे जीवन आहे ते उच्चारणीय. म्हणून भगवान परमात्म्याने कर्मलीला, भक्तिलीला आणि ज्ञानलीला केली. त्यापैकी ह्या सगळ्या लीला करत असताना त्याच्या लीलाधारी होण्याचं कारण का, कसा तो अवताराला आला. कृष्णी सुतपाजी हे प्रकरण सांगितलं. ईशानू कथनामध्ये भागवतामध्ये जे चंद्रवंश आणि सूर्यवंश सांगितलेले आहे, त्या चंद्रवंशामध्ये जे राजे झाले त्या राजांच्या स्मरून पुढचे जे वंश आहे त्याचं स्मरण करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. पुरुरवा जो राजा आहे, पुरुरवाचा जो वंश येतो त्या वंशामध्ये नहुष राजा येतो. या नहुषाला पुढे जाऊन ययाती, यती, ययाती, संयाती, आयती, नियती, कृती हे मुलं झाले. ह्या वंशामध्येच पुढे जाऊन रंतीदेव नावाचा राजा येतो. ह्या रंतीदेवाने 49 दिवसाचं तप केलं होतं. म्हणजे अनुष्ठान असं होतं, भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्या रंतीदेवाला विचारलं, वरम दे, हे काहीतरी माग. म्हणले काहीच नाही देवा, ह्या विश्वामध्ये असणाऱ्या प्रत्येक प्राणी मात्रांच्या हृदयाची भाषा मला कळावी एवढंच द्या. काय गोड मागितलं होतं. ह्या राजा होते, प्रजेच्या अंतकरणातलं म्हणजे अंतकरण जाणण्याची भूमिका मला द्यावी. आता काय झालं असेल, राजा झाल्यानंतर जो जो समोर यायचा त्याच्या अंतकरणाच्या भावना त्याला जाणवायच्या. त्या जाणवल्या का याला कोणाकडून वैराग्य व्हायचं, कोणाकडून काय गरिबी, हे सगळं स्वीकारत असताना त्या रंती देवाला वैराग्य निर्माण झालं. आणि ते वैराग्य निर्माण झाल्यानंतर पुढे त्या वंशामध्ये जे देवमीड नावाचे राजे झाले, या देवमीडला पुढे प्रजन्य, पहिल्या पत्नीपासून प्रजन्य अर्जन्य, त्याच्यातून हे गोपाळ जन्माला आले. दुसऱ्या पत्नीकडून हा यदुवंश जन्माला आला. या यदुवंशामध्ये सूरसेन सौरी देशाचा राजा, वसुदेवांचे वडील आणि कुंती मातेचे वडील हे सूरसेन सौरी देशाचे राजे झाले. सुंदर राज्य भोगत होते. त्याच बाजूला भोजवंशामध्ये अहुक राजा झाला. त्या अहुक राजाच्या ठिकाणी देवक आणि उग्रसेन हे 2 पुत्र आहेत, सख्खे भाऊ. या उग्रसेनाच्या पत्नीला गर्भवती असताना म्हणजे कंस पोटात असताना द्रुमिल नावाच्या राक्षसाची गर्भावर सावली पडली. आणि सावली पडल्यानंतर कुलगुरूंनी सांगितलं, एक काम करा म्हणले, हा गर्भ पाण्यात सोडा. पाण्यात सोडायचा कारण हा जर राहिला तर राक्षसी प्रवृत्तीच येईल, तुमच्या कुळाचा नाश करेल. म्हणून उग्रसेनाने त्याला पाण्यात सोडलं. पाण्यात सोडल्यानंतर वाहत 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 सौरी देशाला म्हणजे वसुदेव बाबांना हा सापडला. वसुदेव बाबांनी कंसाला सांभाळलाय. म्हणून कंसाचं जे वसुदेवांवर जे प्रेम आहे त्याचं हे एक कारण आहे का हे बालपणीचे सखे.
दोघं सोबत वाढले, दोघं सोबतच राहिले. दोघंही वाढत असताना जेव्हा त्याला मूळ सगळा इतिहास सांगितला, त्याला राग आला, माझ्या बापाने मला टोपलीमध्ये टाकावं. त्याने परशुरामांचं अनुष्ठान केलं. परशुराम प्रसन्न झाले आणि त्याला परशुरामाने धनुष्य दिलं आणि सूचनाही केली, हेच धनुष्य तुला तुझ्या मृत्यूची सूचना देईल. या न्यायानुसार आक्रमण पहिलं केलं ते बापावर. कोणी? कंसाने आक्रमण केलं, उग्रसेनाला बंदीशाळेत टाकलं आणि स्वतः राज्यकारभार करू लागला. आणि देवकाच्या ठिकाणी ज्या मुली आहेत त्या सगळ्या मुली वसुदेव बाबांना दिल्या. बरीच मंडळी सांगत असताना सांगते का कंसाने त्याच्या बहिणी सख्या चुलत आहे, त्याच्या नाही, देवक राजा म्हणजे देवक चुलता आहे आणि त्यांच्या ज्या 7 मुली आहे त्या 7च्या 7 मुली वसुदेव बाबाला दिल्या. विठ्ठल विठ्ठल. ऐका, 10च मिनिटं राहिले, एकदम फक्त स्पर्श करतो, ऐका. त्याच्यामध्ये पौरवी, रोहिणी, भद्रा, रोचना, मोहिनी आणि इला ह्या ज्या आहे 6 जणी, ह्या 6ही जणी कोणाला दिल्या? देऊन टाकल्या पहिल्या 6. आणि नंतर शेवटी 7वी होती ती देवकी सुद्धा कोणाला दिली? वसुदेव बाबांना. वसुदेव बाबांनी विरोध केला होता. विरोध केल्यानंतर ते मोठ्या मंडळीचं असं राहतं, करतो का नाही, नाही तर मोठ्या मंडळीचं असं आहे, म्हणजे कीर्तन करायचंय काय असं दमात राहतं. म्हणजे इथलं नाही सांगते बरं का, मी बाहेरचं सांगतोय. मोठ्या मंडळीचं मोठं काम असतं. त्या पद्धतीनं ठरल्या पद्धतीनं लग्न ठरलं. वर्णन एवढं गोड आहे. 500 हत्ती, 1500 घोडे, त्याच्यानंतर 200 दाशा आणि 1800 रथ एवढे हुंड्यात दिले होते देवकीला. मोठी वरात निघाली. वरात निघाल्यानंतर आकाशाची वाणी सांगत से कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. कारण का ह्या ठिकाणी अवतार प्रयोजनामध्ये पहिला जो अभंग येतो ना, पापी जे अभक्त दैत्य मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे राही काय पापी जे अभक्त दैत्य मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे. दिदलासे त्रास ऋषीमुनी सर्वांना कोणी मानी देवा एक. राहिलेले यज्ञ मोडियेले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्य भेने. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तोय सांगत असे. बुडाला धर्म झाला फार सोसवेना भार मजा आता. मग इंद्रचंद्र काय आणि बरोबरी शिव चालियेले सर्व शिराब्दिशी. मग देवाची प्रार्थना केली. अवताराचं प्रयोजन ठरलं आणि देवकीच्या ठिकाणी आकाशवाणी झाली, यांच्या पोटी जो 8वा येईल तो तुला वदेल. 8वा येईल म्हणल्यानंतर थरकाप सुटला. खडग घेऊन या मारा या धावाला. हात तो धरिला वसुदेव. वसुदेव बाबाने हात धरला, म्हणले मारू नका, यांच्या पोटी आमच्या पोटी येणारे त्यांना मार. आणि नंतर तुरुंगवास झाला. 1 2 3 पहिला मुलगा झाला. किती जरी झाला तर कंस मामा होता. भाच्याकडे बघितल्यानंतर आनंद झाला त्याला. आत्ताच रक्षाबंधन झालं, दिवाळी पुढे मामाकडे बघितलं. मी नेहमी सांगत असतो, या 3-4 लोकांनी मामा नावाचं पद घालून दिलेलं आहे. कोणी? शकुनी मामा, कंस मामा आणि मारीच मामा. ह्या मामा लोकांनी त्या पदाला एवढं खाली नेलं. आजही बोलत असताना आपण म्हणतो, नको रे तुझा मामा पक्का शकुनी. हा बस इथपर्यंत. पण अजून आता छातीवरती काढून सांगू का, त्या मामा पदाला कलियुगामध्ये ग्रेड आणून दिली आमच्या पूजनीय मामासाहेबांनी. लक्षात ठेवा, सामान्य नाही. म्हणून ते काय मामा तर मामा, दांडेकर मामा, बाकीचे मामा येत नाही कामा. या पद्धतीनं मामांचं जीवन विशेष. मामा पदाला क्रेडिट आणलं. पण कंस मामाने बघितलं नको मारायला, पण पुण्य सारावया आले देवर्षी. नारद आले. नारदाचा बोलणं, नारद म्हणले, अरे तुला माहित आहे का वामन अवतारामध्ये त्रिपाद भूमी मागितली आणि घात केला ना. म्हणले हो. पहिलाही 8वा होऊ शकतो, 8वाही पहिला होऊ शकतो. आमचे गुरुवारी मधुकर बाबा जोपळकर फार गोड सांगायचे. बाबा म्हणायचे 8चा पाडा तुम्ही म्हणा, 8 1 8 8 2 16 6 1 7, म्हणजे 1 घटच चालतो 8मध्ये आणि 9 संख्या स्थिर राहते. म्हणून 8 पहिला होऊ शकतो, पहिलाही 8वा होऊ शकतो. मार 1 2 3 4 5 6 7 आपलं 6 गर्भ मारले. 7वा तो गर्भ योगमायेने रोहिणी उदरी साठविला. नंतर 8 वर्षाची मूर्ती गदा चक्र घेऊन त्या ठिकाणी स्थिर झाली. तेजपुंज
असणारं तेज देवकी मातेच्या समोर आल्यानंतर तिने प्रार्थना केली की असलं नको. म्हणले काय? म्हणले तू बालकृष्ण व्हावं, लालकृष्ण व्हावं, युगल कृष्ण व्हावं, राधाकृष्ण व्हावं, योगेश्वर कृष्ण व्हावं, मला म्हणता आलं पाहिजे. त्या ठिकाणी बालस्वरूपामध्ये कृष्णमूर्ती त्या ठिकाणी प्रगट झाली आणि प्रगट झाल्यानंतर सगळ्या ठिकाणी तेज पसरलं. मग नंतरचा पुढचा सगळा प्रसंग आपल्याला सर्वांना नंतर काल्याच्या प्रसंगामध्ये ऐकायचा आहे. आता यानंतर दशरथे मारिला तोची होता मास हा अभंग पूजनीय बाबा पूर्ण चालीमध्ये म्हणतील. त्या अगोदर आपण सर्वांनी फुलं वाटप करायचे. भगवान परमात्म्याचा अवताराचं प्रयोजन जन्मामध्ये प्रत्येकाचं येत. ऐका ऐका ऐका, फुलं वाटप चालेल. एक फार युक्तिवाद गोड आठवला. भगवान परमात्मा आपल्या सर्वांच्या ठिकाणी दररोज जन्माला येतो. दररोज कसा अवताराला येतो? 100%. ही संपूर्ण शरीर म्हणजे आपली मथुरा आहे. या मथुरेच्या मध्ये राहणारा अहंकार जो आहे ते अहंकार रूपी कंस त्या ठिकाणी नांदतो आणि त्या कंसाने बंदीशाळेमध्ये हृदयाच्या बोधाला आणि कर्तव्याला, श्रद्धेला आणि विश्वासाला डांबून ठेवलं. विश्वास रूपी वसुदेव बाबा आहे आणि श्रद्धा रूपी देवकी आहे. त्या दोघांना डांबून ठेवलंय. अहंकाराने त्यांना डांबून ठेवलंय, कारागृहामध्ये ठेवलंय. पण त्यांच्या ठिकाणी जे षडविकार आहे ते मारल्याशिवाय ज्ञान नावाचा कृष्ण जन्माला कधी येत नाही. आणि मग आपल्याला काय करावं लागेल? त्या श्रद्धा विश्वासाला बाहेर काढावं लागेल. त्याला बोधरूपी कृष्ण जन्माला येईल. पण तो कधी येतो? अखंड आपलं नामचिंतन असेल तर अहंकार 100% नाहीसा होतो. जोपर्यंत आपल्या ह्या मथुरेमध्ये अहंकार शिल्लक आहे, समजायचं कंस शिल्लक आहे, अजून कृष्ण जन्माला आलेला नाही. ज्या दिवशी मी आणि ह्या देहाची आसक्ती, मी देह नव्हे, हे ज्या वेळेस कळेल, काय जोवरी नाही निरसला देह तोवरी अवघे संसार. मी देह आहे. सगळ्या विचार सागराचा सार 2च वाक्यात आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. मी देह नाही, देहाचा विसर समूळ पडणं म्हणजे परमानंद मिळणं. महादेहभाव नाहीसा होणं खऱ्या अर्थानं कृष्ण अवताराचं प्रयोजन आहे. तो कृष्ण अवतार प्रत्येकाच्या जीवनात प्राप्त व्हावा ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर आदरणीय बाबा याच्या अगोदर आपण माऊलींचं भजन घेऊ. माऊलींचं भजन झालं की अभंग होईल. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली टाळ टाळ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बोलवाले फटाफट वाटा. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली दशरथे मारिला तुझी होता दशरथे मारिला तुझी होता मास. दशरथे मारिला तुझी होता दशरथे मारिला बोलवाटा. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. वसुनाम तिथी बुधवार असे, वसुनाम तिथी बुधवार असे, वसुनाम तिथी बुधवार असे, वसुनाम तिथी बुधवार असे. शुभ सांगत से परीक्षित, रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, माया घाली अस रक्षपाला, कपाळ धन्य धन्य, वसुदेव कपाळ धन्य धन्य, वसुदेव कपाळ धन्य धन्य. दयाचा
या पद्धतीनं भगवान परमात्म्याचा आनंद त्या ठिकाणी झाला. अवतार झाल्यानंतर आनंदाचा कंद आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्यान योग्यांचे आनंदाचाच गाव आहे. गुरुरे बाबा सांगतात आनंदाला विरोधी अर्थ शब्द नाही. पूर्ण आनंद भगवान परमात्म्याचा पर प्रकाश त्या ठिकाणी पडला. तोच प्रकाश आप शिवडीमध्ये ह्या उत्सवाच्या निमित्तानं पडलेला आहे. आज वारकरी संप्रदायाचा सुद्धा एक विशेष जन्म आहे. कैवल्य साम्राज्य सम्राट विश्वमौली ज्ञानोबरायांचा सुद्धा जन्म अवतार आहे. आज गर्भगृहामध्ये त्या ठिकाणी आळंदीला पूर्ण फार मोठ्या पद्धतीनं आता त्या ठिकाणी फराळाच्या पंक्ती वगैरे बसतात. खऱ्या अर्थानं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर भगवान परमात्म्याचा अवतार. यामध्ये दोनच गोष्टी सांगतो आणि थांबतो. गुरुवर्य बाबा म्हणतात भगवान श्रीकृष्णाने अवतारामध्ये काय केलं हे बघण्यापेक्षा भगवंताने कुरुक्षेत्रावरती ज्ञानलीला गीता उपदेशिली नवल केलं. तसं ज्ञानोबरायांनी भिंत चालवली, रेड्यामुखी वेद काय बोलवल्या, पाठीवर मांडे काय भाजले नवल नाही. कारण कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्ञानोबरायांच्या ठिकाणी विराजमान आहे. पण त्या ज्ञानोबरायांनी महालय क्षेत्रामध्ये पुण्य पवित्र प्रोरा मातेच्या तीरावरती सचिदानंद बाबांच्या करवी जी ज्ञानेश्वरी लिहिली ते नवल केलं. आणि ह्या दोन्ही अवताराचं प्रयोजन या ठिकाणी साध्य होतंय. त्या ठिकाणी आपल्या पुण्य पवित्र धरा, या पवित्र धरेमध्ये शिवडी क्षेत्रामध्ये गोदावरी मातेच्या तीरावरती असलेला हा सर्व परिसर, या ठिकाणी फार मोठमोठी मंडळी ह्या कीर्तनाला येऊन गेलेली आहे. ही गादी म्हणजे सामान्य नाही, पूजनीय संस्थेचीच गादी. आणि त्या गादीवरती आज विराजमान होण्याचा बहुमान आपल्या सर्वांच्या ठिकाणी आदरणीय आमचे अरुण काका काकडे त्यांनी सहज सगळ्यांच्या वतीनं अचानक मला फोन केला. त्यांनी सांगितलं शिवडीला सप्ताह तुम्ही या.
म्हणलं येतो की एक दिवस. ते म्हणे या नाही, कीर्तनाला या, असं तुमच्या कीर्तनाच्या सेवेला या. त्या दृष्टीने या ठिकाणी येण्याचं सद्भाग्य मिळालं. आदरणीय बाबाश्री सगळी मंडळी कीर्तनाला उभी राहून सुंदर अशी सत्संगत केली. खरं तर त्यांच्या आमच्या बोलण्यापेक्षा त्यांचं सुमधुर गायन, गोपीगीत एवढं गोड गातात बाबा. ह्या सगळ्या गोष्टी भक्ती अंतकरणाने रमलेल्या आहे. आणि सद्भाग्य असं आहे की दरवर्षीच्या नियमाप्रमाणे न सांगता डायरीवरती ही सगळी मंडळी तारखा स्वतःहून लिहून घेतात. शिवडीकरांना विनंती, एवढीचे प्रेम सांभाळणारच आहात, पण ही दृढ परंपरा, दिव्य परंपरेचा हा तेज प्रकाश आपल्या ठिकाणी अखंड नांदो चंद्र सूर्य असेपर्यंत ही सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आमच्याबरोबर आलेले नवनाथ भाऊ असतील, आदी करून बालगोपाळ, सगळ्यांना साष्टांग प्रणिपात करतो. बोलत असताना काही सिद्धांत अपसिद्धांत वाटले असतील ते माझ्या बुद्धीचे वयाचे दोष आहे. जे बरोबर असेल ते स्वानंद सुखनेमाशी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवर्यांचा प्रसाद, गुरुवर्य आदरणीय मधुकर बाबांच्या चरणी सेवा समर्पित करून सगळ्यांची रजा घेतो. सगळ्यांच्या चरणी रामकृष्ण हरी. करविले तैशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, कोणा कारणे हे झाले निर्माण, देवाचे कारण देव जाणे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोयंगभूत युक्ती. नोय हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. पाहे पाध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. कैसा मी कपतित परी तुझा मुद्रांकित, मसीपत्र ते केवडे रावो चालवी आपुल्या पाडे. तैसा मी कपतित परी तुझा मुद्रांकित, बाप रखमा देवी वरुदा सांभाळावे आपुल्या वृदा. तैसा मी कपतित परी तुझा मुद्रांकित. निवृत्ती दादांचं एक छोटं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई.